मला अपेक्षाच नाही तुम्ही म्हणावं की मी केले म्हणून. तुम्ही म्हणणार नाहीच मी. समोर लेकराला पाडलं तर म्हणत नाव की मी पाडले म्हणून किंवा पडले लेकरू म्हणत नाव. एवढं तर खोटं बोलायचं तुम्हाला आवड आहे. जरा सुद्धा तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही. एखाद्या दुसऱ्याच्या परक्याच्या लेकराचं आयुष्य बरबाद केलं तुम्हाला जरा सुद्धा वाटत झाली असं नुसतं तसंच नाटकाचं वागायचं तसं चालायचं. एवढा तर विचार करते माणूस परक्याचं लेकरू येऊन एवढं मला जीव लावून गेलं. दुसरं कुणी सुद्धा मला एवढं जीव लावलं नाही. एवढं वाढदिवस एवढं सगळं कोणी सुद्धा केलं नाही. एवढं लहान लेकरासारखं करत होते. एवढं सगळं करत होते मी. कधी सुद्धा तुम्हाला काय आवडते, तुम्हाला कसं आवडते, कुठे जायला आवडते, माझ्यासोबत चला आपण तुमच्यासाठी हे घेऊ ते घेऊ. कोणाची सून करते. पोरी सुद्धा कोणाच्या पोटच्या पोरी सुद्धा एवढं करत नाही. तेवढं मी तुम्हाला केलं. तुम्ही काय रिटर्न मध्ये मला काय दिलं? बरबादच केलं माझं आयुष्य. काय केलं दुसरं? माझं केलंच. माझ्या पुढच्या लेकराचं बी, स्वतःच्या लेकराचं बी. जरा सुद्धा तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. हो तुम्हाला सांगणारे भरपूर आहेत. अश्विनी आहे, रोहिणी आहे. त्यांचं बघा. त्यांनी अश्विनीने बघा त्या वधूवर मध्ये लिहिले की मला सासू नको, ही नको, ती नको. ती तुम्हाला गोड वाटते हो. मी एवढं जीव लावत होते ती तुम्हाला कळालं नाही. तुम्ही स्वतः म्हणायला पाहिजे नाही बाबा परक्याची का असताना सून का असताना पण माझ्या लेकीसारखी राहते. ही वेगळी आहे, माधुरी वेगळी आहे. तुम्हाला वाटलं पाहिजे होतं. तुम्ही म्हणलं नाही तसं. त्यांनी सांगत गेल्या तुम्ही वागत गेलो. नसते तसं. समोरच्या माणसाला बघावं लागते समोरचा माणूस कसा आहे काय नाही. कोण बिकटला का काय झालं काय नसते. एखादा माणूस सहन करते म्हणजे त्याला कळत नसते असं नसते. हो मला सुरुवातीला तुमचं वागणं कळत नव्हतं पण नंतर कळत गेलं तुमच्या सोबतच राहून. सगळे नकली वागणं समोरच्याला घालून पाडून बोलणं. डिलिव्हरीच्या वेळेस माझं थोडं चेहरा काळा पडला जरा पोट दिसत होतं. कुणाचंच पोट एका महिन्यात 15 दिवसात कुणाचंच पोट मध्ये जात नसते. तरी मला कसलं टॉन्ट मारत होतं. पोटच दिसायले पोटले मोठं झाले. सिझरच झाले पोटले मोठं झाले. कोण कोणाच्या सुनेला कोण कोणाच्या पोरीला म्हणते असं. माझ्या पुतण्याची पोरगी ती राणीताई 20-20 वर्षाचे लेकर झाले तरी सुद्धा गोरी पान आहे तरी सुद्धा सौंदर्य तसंच्या तसं आहे. तुझं एका लेकरातच सौंदर्य गेलं सगळं सौंदर्य निघून गेलं. कोण म्हणते असं आणि कोण सहन करून घेते तरी मी सहन करून घेते सगळ्या गोष्टी. कसलं टॉन्ट मारलं तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला टॉन्ट मारलं तरी सुद्धा मी ऐकून घेतले. काहीच म्हणले नाही. कोणत्याच गोष्टीला काही म्हणले नाही तुम्हाला असं वाटलं की हिनं काहीच बोलत नाही पण प्रत्येक माणसाचा एक लिमिट असते. तुम्ही ती लिमिट क्रॉस केली. मला माहिती आहे ह्याच्यानंतर तुम्ही परत दिनेशला फोन करून म्हणणार की बाबा तुझ्या मला एवढं बोलली म्हणून रडू रडू त्याला डोळ्यात पाणी आणणार. पण मी तर रोज रात्री रडायले तुम्हाला त्या गोष्टीचं काही नाही. तुम्हाला बी नाही कुणाला दुसऱ्याला बी नाही. तुम्हाला स्वतःचा स्वार्थच पडलेला असते. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थच पडलेला असतो. जाऊ दे बोलून काही फायदा नाही. ठेवते फोन.